कल्लोळ बंधाऱ्याचं काम पूर्णत्वाकडे. राजापूर बंधाऱ्यानंतर सीमा भागाला शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला सुमारे 2 TMC क्षमतेच्या कल्लोळ बंधाऱ्याचं काम पूर्णत्वाकडे आलंय. कर्नाटक हद्दीतील कल्लोळ येडूर दरम्यान असलेला हा बंधारा कृष्णा नदीच्या पात्रात दूधगंगा नदीच्या संगमाजवळ आहे. 2021च्या महापुरात या बंधाऱ्याचा मध्यभागच महापुरात वाहून गेल्यानं वाहतुकी पूर्ण बंद झाली होती. हिप्परगी जलाशयात पाणी पूर्ण क्षमतेने अडवलं जात असल्यानं बॅकवॉटरवरचं येथील शेतीला पाणी उपलब्ध होत होतं. यामुळे कल्लोळ बंधाऱ्यात पाणी अडवण्याचं कार्य अनेक वर्षापासून बंद झालं होतं. सध्या बंधाऱ्याचं काम पूर्णत्वाकडे आल्यानं सीमावर्ती कर्नाटक व महाराष्ट्रातील पिण्याचं पाणी व पिकांचं पाणी समस्या बहुतांशी निकाली लागू शकते. बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी 2013 पासून माजी खासदार, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी सतत प्रयत्नशील होते. पाटबंधारे खात्याकडून आराखडा तयार करून त्याला मंजुरी घेतली होती. सुमारे 32 कोटी खर्चाच्या बंधाऱ्याचं काम पूर्ण होत आलं असून पुढील वर्षी पाणी अडवण्यासाठी व वाहतुकीसाठी सज्ज झालं. शिवार न्यूज साठी प्रल्हाद साळुंखे.